अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ओम श्री भगवान वाच देखे प्राप्तार्थ जाहले जे निष्कामता बाबले तयाही कर्तव्य असे उरले लोकांना। गीता आणि ज्ञानेश्वरी सर्व मानवजात या दोघांसाठी पण मुलासारखी आहे, फक्त अप्रोचमध्ये फरक आहे। भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला ते वडिलांच्या भूमिकेत आहेत, त्यामुळे मुलाबद्दल प्रेम असलं तरी वडिलांचं प्रेम व्यक्त करण्याची पद्धत ही वेगळी असते, आईची वेगळी असते। आणि ज्ञानेश्वर महाराज हे आईच्या भूमिकेत आहेत, म्हणून माऊली असं म्हटलं जातं महाराजांना, वडिलांचं प्रेम असलं तरी धाक जास्ती असतो। आईबद्दल तसं काही नसतं, जवळीक जास्ती असते। तसं भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला ते अर्जुनाला जेव्हा केव्हा चुकतंय असं वाटतंय त्यावेळेला ते ठोकून काढतात, अगदी सुरुवातीपासूनच। कुतस्त्वाकशमलमिदं विषमे समुपस्थितम्, तुला हे भलत्या वेळी काय सुचलंय असं ते युद्धाच्या वेळेला तू हे काय करत बसलायस। कुतस्त्वाकशमलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिकरम अर्जुन क्लैब्यम अस्मगमः पार्थ। नपुसकासारखा वागू नकोस, वीरवृत्तीला ठरते। पण ज्ञानेश्वर महाराज मात्र त्याला समजावतात की हे आत्ताच तुला कुठे कळलं की ज्याच्यामधून तुला एकदम हे आजच युद्धाचा प्रसंग तुझा आणि तुमचा आणि कौरवांचा हा आजचा थोडीच आहे, लहानपणापासूनचा आहे। लहानपणापासूनच तुम्ही मारामारी करत आलेला आहात। हे तुला अचानक आज काय झालं असं ते म्हणजे कानउघाडणी करत असताना पण अप्रोचमध्ये फरक आहे। तसं या भूमिकेमध्ये पण देखे प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले त्याही कर्तव्य असे उरले लोकांना लागे, हे सांगत असताना गीता किंवा ज्ञानेश्वरी सर्व प्रकारच्या पातळीवरच्या व्यक्तींना आध्यात्मिक दृष्टीने असणाऱ्या त्यांना गाईड करते आहे। म्हणजे सामान्य व्यक्तीने ज्यांना स्वतःची उन्नती करून घ्यायची आहे त्याने कर्मयोग आचरला पाहिजे हे तर सांगून झालं, आणि त्याच्यामध्ये जर का आळस करशील तर त्याला त्यांनी मूर्ख असं म्हटलेलं आहे की परिसपा सव्यसाची मूर्ती लाहोनी देहाची खंती करीती कर्माची ते गावडेगा। गावडेगा याचा अर्थ मूर्ख, की स्वतःची उन्नती पण करून घ्यावी असं त्यांना मनात येत नाहीत, आळसाने दिवस काढतात। आणि तो अशा प्रकारची व्यक्ती कशी असते, एवं प्रवर्तितम चक्रम नानुवर्तयती हयः, हे जे यज्ञचक्र सृष्टीमध्ये अविरत चालू आहे, म्हणजे स्वतःची उन्नती करून घेण्याची भूमिका माणसाच्या मनामध्ये सदैव आहे। आणि त्याच्यासाठी म्हणून सर्व प्रकारच्या अनुकूलता सृष्टीमध्ये पण निर्माण करून दिलेल्या आहेत। त्याचं सहाय्य घेऊन स्वतःची उन्नती करून इतरांना पण उपयोगी पडावं आणि एकूण समाज हा उन्नतीला जावा, केवळ ऐहिक दृष्टीने असं नाही, आध्यात्मिक दृष्टीने पण तो उन्नतीला जावा। अशा प्रकारे ते जे चक्र अविरतपणे सहज चालू आहे, तसं जो वागत नाही तो काय आहे तर अघायुः, म्हणजे स्वतःचं आयुष्य वेस्ट करतोय। अघायुः इंद्रियारामो मोघम भारतस जीवती, फुकट घालवतोय आयुष्य असं। मोघम भारतस जीवती असं म्हणत असताना ज्ञानेश्वर महाराज मात्र माईल करून तो मूर्ख आहे असं की ते गावडेगा। आणि असं सांगून झाल्यानंतर मात्र एक भाग ते पुढे सांगतात की अशा प्रकारे त्याने काय करावं काय करू नये हे सामान्य व्यक्तीच्या बाबतीत जरी खरं असलं, सांगितलं गेलं असलं, तरी जो माणूस त्याने स्वतःमध्ये ईश्वराचा अनुभव घेतलेला आहे त्या व्यक्तीसाठी मात्र हे नियम लागू होत नाहीत। त्याने काय करावं काय करू नये हे लोकांनी त्याला सांगू नये, कारण की त्याच्या पद्धतीने त्याला जे काही पूर्णत्व प्राप्त करून घ्यायचं होतं ते प्राप्त करून घेतलेलं आहे। म्हणून ब्रह्मापासून
भूतांची निर्मिती झाली, भूतांपासून मग पुढे पुढे मानव निर्मिती झाली, मानवामध्ये पण प्रगती करून घ्यावी अशी इच्छा आध्यात्मिक दृष्टीने निर्माण झाली. आणि मग ते मानवाची भूमिका ज्यावेळेला अंतःकरणाने परत पहिलं जिथून सुरुवात झाली ते ईश्वर तत्व त्याचा अनुभव ज्यावेळेला घेतो, त्यावेळेला त्या व्यक्तीच्या बाबतीत ते जे चक्र आहे, यज्ञचक्र, ते पूर्ण होतं. ते ज्याने करून घेतलेलं आहे त्याने काय करावं काय करू नये ह्या गोष्टी त्याच्यावर सोडलेल्या आहेत. पण त्याची डेफिनेशनच सांगताना यस्तु इंद्रियाणी यस्तु आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानव, शब्द पण विशेष वापरलेत. यस्तु आत्मरती, ज्याला आत्मरती प्राप्त झालेली आहे, जो आत्मतृप्त आहे. स्वामी स्वरूपानंद सही करताना हे शब्द वापरत असत, तुम्हा सर्वांचा आत्मतृप्त स्वरूपानंद. त्याच्यामध्ये आत्मतृप्त ही विशेष अवस्था असं ज्याला झालेलं आहे, आत्मन्येवच संतुष्ट तस्य कार्यम न विद्यते, जो स्वतःमध्ये स्वतःचं मूळ स्वरूप जाणल्यामुळे संतुष्ट आहे, त्याला कार्य न विद्यते, म्हणजे त्याने काय करावं हे काही सांगता येत नाही. देखे असतेनी देहधर्मे एथ तोची एकू न लिंपे कर्मे, जो अखंडित रमे आपण पाची, जो देहामध्ये वावरत असताना सगळी कर्म नीट चाललेली असतानाच जो स्ववर लक्ष ठेवून त्याच्यामध्येच तृप्त आहे, त्याला कर्माचा बंध पडत नाही. जे तो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्य देखी झाला, म्हणून सहज सांडवला कर्मसंगा. अशा प्रकारे जोपर्यंत होत नाहीये तोपर्यंत कर्मयोगाचं आचरण करायला पाहिजे असं सांगून झाल्यानंतर गीता परत एक प्रिकॉशनरी भाग मांडते की असं जरी असलं त्याच्यासाठी त्याने स्वतःसाठी काही करावं असं जरी उरलेलं नसलं तरी समाजासाठी मात्र त्याचं कर्तव्य उरतं. आणि त्याला उदाहरण पण दिले की जनक राजासारखी उदाहरणं की जे पूर्णत्व प्राप्त करून घेतल्यानंतर पण राज्यकारभार करत राहिले, जेणेकरून एक समाजाची भूमिका पण समाजाला गाईड करणं हे त्यांच्या दृष्टीने कर्तव्य उरतं. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी देखे प्राप्तार्थ झाले. प्राप्तार्थ याचा अर्थ कृतार्थ, म्हणजे जे काही मॅक्सिमम मिळवायचं होतं काय तर आत्मज्ञान, जे मिळाल्यानंतर अजून काही मिळवावं असं वाटत नाही. हे गीतेमध्ये पण दुसऱ्या अध्यायात आलेलं आहे. अर्जुनची भूमिका मांडतो की जर का अशा प्रकारे युद्ध झालं आणि त्याच्यानंतर सर्वांचा नाश झाला तर संस्कृती लयाला जाईल आणि त्याच्यानंतर मग कोणीही कर्मकांड करणारे लोक उरणार नाहीत आणि मग सगळे लोक नरकात पडतील असं आम्ही ऐकलेलं आहे, असं तो म्हणतो. उत्सन्न कुलधर्माणाम, ज्या वेळेला अशा प्रकारचं सगळं कुलधर्म नष्ट होईल त्यावेळेला अशा प्रकारे नरके अनियतम वासो भवती इति अनुशिष्टोबा असं आम्ही ऐकलेलं आहे. आणि त्याच्यावर भगवंत ज्या वेळेला विवरण करतात त्यावेळेला सांगतात की अशा प्रकारे काहीतरी होईल, मरणोत्तर काहीतरी होतं आणि त्याच्यानंतर स्वर्गप्राप्ती होईल. म्हणून कर्मकांडांचा जो हेतू आहे तो जोपर्यंत सकाम आहे तोपर्यंत असायला काही ना काही कल्पना अंतःकरणात घेऊन तू कर्म करत राहशील. आणि ज्या वेळेला तुला लक्षात येईल की हे काहीच त्याच्यामध्ये सार नाहीये तर केवळ वेदांमधला पण जो उपनिषदाचा भाग आहे की ज्याच्यामध्ये केवळ आत्मज्ञानाचं दर्शन करून घ्यावं स्वतःमध्ये अशा प्रकारचा भूमिका मांडलेली आहे, ते ज्या वेळेला करशील त्यावेळेला तुझी बुद्धी संशयरहित होईल आणि मग तुला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फारसं काही रस उरणार नाही. यदा ते मोह कलिलम बुद्धीर व्यतितरश्यती, अशा प्रकारे मोहाच्या भूमिका ज्या वेळेला तू सोडून देशील, तुझी बुद्धी सोडून देईल, तदा गंतासी निर्वेदम श्रुतव्यस्य श्रुतस्य, तू काय काय ऐकलंयस, लोक काय काय जे फुलवून सांगतात की ह्या प्रकारच्या गोष्टी केल्यानंतर पुढे जाऊन स्वर्गप्राप्ती होईल, मग स्वर्गात काय होईल तर इथे जेवढे उपभोग भोगतोय त्याच्या काही पट उपभोग भोगायला मिळतील. समर्थांनी त्याच्यावर भरपूर टीका केलेली आहे की आत्ता इथे दानपुण्य करायचं का करायचं, लोकांना अन्नदान द्यायचं का द्यायचं, तर उद्या वर मला कोणीतरी भाकरीचे तुकडे मिळतील म्हणजे स्वतःला काहीतरी मिळावं या भूमिकेतून दान करणे भ्रम आहे असं त्यांनी म्हटलं. सर्व प्रकारच्या अशा गोष्टी मानवी गोष्टी आहेत. तसं न करता निष्काम कर्मयोग याचा अर्थ ईश्वर प्राप्ती ही भूमिका सोडून दुसरी कुठल्याही
भूमिका त्या कर्माच्या मागे न ठेवणं, व्यावहारिक कर्माच्या बाबतीत पण होईल तितकं जेवढं शक्य होईल तोपर्यंत कर्म करणे आणि त्याच्यानंतर फळाच्या अपेक्षेमध्ये फार न गुंतणे हा भाग एक मुख्य असला तरी मुख्यतः हे उपासनेच्या कर्माबद्दल सांगितलेलं आहे. ध्यान करतो, कशासाठी करतो? सगळ्या गोष्टी नीट राहाव्यात म्हणून, बीपी वाढू नये म्हणून. नाही वाढणार म्हणजे ध्यान केल्यामुळे आपोआपच थोडंसं शांत होतं. पण असे काही ना काही किरकोळ उद्दिष्ट मनात ठेवून काही ना काही व्रत करणं, काही ना काही उपासना करणं, तीर्थक्षेत्राला जाणं. कशासाठी? तर पुण्यकर्म आहे. मग त्या पुण्याचं काय करायचं पुढे? माहिती नाही. त्याच्यातून आमचं सगळं वेलबिंग सांभाळलं जावं. गोंदवलेकर महाराजांकडे एक जण व्यक्ती आली होती आणि उपासना करत होती, नाम घेत होती, त्यांचे अनुग्रहीतच होते. आणि नामाचा परिणाम काय आहे? तर म्हणाले की महाराज सगळं तुमच्या कृपेने चांगलं चाललंय, साधना चांगली चालली आणि तुमच्या कृपेने सगळं चांगलं चाललंय, तर असंच चालू राहू देत. तर त्याच्यावर महाराज असं म्हणले की ही कृपा नाही, हे सगळं दृश्यावरचं प्रेम आहे, दृश्यावरचं प्रेम आहे. म्हणजे मी आणि माझं सांभाळलं जावं सगळं ह्या भीतीपोटी साधना करतो आहे. आपण पण बहुतेक वेळा त्याच कॅटेगरीमध्ये असतो, म्हणजे कोणाला नावं ठेवायचं काही कारण नाही. पण तसं जरी असलं तरी एक पुढची गोष्ट माहिती पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी सोडून देऊन ईश्वर प्राप्ती व्हावी, याच्यासाठी अंतःकरण तयार व्हावं म्हणून साधना हा करायची आहे, हे मुख्यतः समजून घेणं. म्हणून स्वामीजी सांगत असत की बाकी सगळ्या गोष्टी देवापुढे काय मागावं, काय मागू नये, कुणाकडे दुसऱ्याकडे मागणार, आम्ही देवाकडेच मागावं. पण ते मागून झाल्यानंतर एक तरी नमस्कार असा असावा की ज्याच्यामध्ये काही मागणं नाही. याच्यामध्ये आम्ही स्वतःला थोडं 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 कर्मयोग नुसते जे ऐकतो आहोत त्याचा आचरणाची सवय लावतो. मन त्याच्या मागे लगेच ॲग्री करायला अशातला भाग नाही, पण बुद्धीला तरी जे पटलंय त्याच्या दृष्टीने मनाला वळण लावणं. लहानपणापासून आपण हेच तर ट्रेनिंग घेत आलेलो आहोत. अनेक प्रकारची आकर्षणं, अनेक प्रकारच्या वेगळ्याच काहीतरी करावं असं वाटतं, अगदी लहान मुलांना सुद्धा. क्रिकेट मॅच बघावी वाटते, पण परीक्षा आहे. आपल्याही बाबतीत ते झालेलं आहे. मित्र आलेत, खाली खेळायला जायचं का अभ्यास करायचा, हे द्वंद्व कायम मनामध्ये असतं. ज्यावेळेला ते द्वंद्व सुटतं आणि जे श्रेयस्कर आहे तेच करावं असं ज्या व्यक्तीला आतून मनापासून वाटतं, ती व्यक्ती हा संघर्ष लवकर सोडून ती चांगल्या मार्गावर जास्ती प्रगत होत जाते. पण जरी तसं नाही झालं तरी विवेकाने आम्हाला जर का कळत असेल की काय योग्य आहे, त्याच्यामध्ये ते योग्य काय हे कळल्यानंतर मन साथ देत नसलं तरी मनाला वळवून आपल्याला हवं ते करून घेणं. नाहीतर आमचे इंटरेस्ट इतर एवढे बलवत्तर आहेत की ईश्वर प्राप्ती करून घ्यावी असं आम्हाला कुठेतरी कोपऱ्यात मनाच्या एका वाटतंय. ती एक ओढ आहे, नाही असं नाही, शून्य आहे ह्यातला भाग नाही. पण इतर बलवत्तर इंटरेस्ट हे आम्हाला कधीही तिथपर्यंत जाऊ देणार नाहीत. म्हणून ईश्वर प्राप्ती हे आमच्या आयुष्याचं एक प्रधान केंद्र झालं पाहिजे, ते मध्यवर्ती झालं पाहिजे, मग आम्ही त्याच्याकडे चालू असं होणार नाही. जेवढं वाटतंय त्याच्यामधून ध्येय जर का आम्हाला दिसतं आहे आणि शरीर मन बुद्धी जरी का तितकी अजून आमची त्याला तयार नसली तरी विवेकाला हे जर का कळतंय की असं वागलं पाहिजे, योग्य काय ते वागलं पाहिजे, त्यावेळेला विवेकाने या सगळ्या गोष्टींना वळण लावणं, याच्यातून तो कर्मयोग हळूहळू थोडा थोडा अगदी छोट्या छोट्या पावलांनी आमच्या आयुष्यामध्ये प्रवेश करत असतो. पण ज्यांच्या बाबतीत तसं काही उरलेलं नाहीये, जे स्वतःमध्येच पूर्णत्व ज्यांनी अनुभवलेलं आहे, त्यांना गीतेने किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी देखे प्राप्तार्थ झाले. जे काही अर्थ, याचा अर्थ जी प्राप्त करून घ्यायची गोष्ट, सर्वात उच्च पुरुषार्थ कुठला आहे? मोक्ष, परमार्थ असं ज्याला म्हटलं जातं. परम यथार्थ, श्रेष्ठ. स्वतःची ओळख करून घेणे, याच्यासारखं दुसरं अजून जन्मभर आम्ही ज्याच्याबरोबर राहिलो, कोणाबरोबर राहिलो, स्वतःबरोबर राहिलो, माहीतच नाही कसं आहे ते आमचं मूळ स्वरूप. ही क्युरिओसिटी मनात निर्माण होणं. पुलंनी पण असं म्हटलेलं आहे की मी कोण आहे असं, म्हणजे नास्तिक व्यक्ती आहे खरं तर पु ल देशपांडे ही, पण त्यांनी असं एका पत्रामध्ये लिहिलेलं आहे की मी कोण आहे असा प्रश्न ज्या वेळेला मनाला पडतो त्यावेळेला मन खूप उच्च अवस्थेत असतं, असं त्यांनी म्हटलं की नक्की आहे तरी काय असं समजून घेण्याची भूमिका अंतःकरणाला निर्माण होणं आणि ते समजून घेण्यासाठी म्हणून ऍक्च्युअली अटेम्प्ट करणं,
त्याच्यासाठी म्हणून काय करणार, मी कोण आहे, याला बाकी सगळे मग वचनं अनेक आहेत की तूच तत्वस्वरूप आहेस, तूच ईश्वर स्वरूप आहेस, तू ईश्वराचा दास आहेस, काहीही म्हटलं तरी ते सगळे शब्द उरतात, प्रत्यक्ष अनुभवाला काही येत नाही. मग काय करायला लागतं, ऑब्झर्व द सेल्फ, मी ही जी जाणीव आहे त्याच्याकडे लक्ष ठेवून शांत बसणं. त्याला स्वामी स्वरूपानंदांनी आत्मनिरीक्षण असा शब्द वापरलाय. एरवी आपण आत्मपरीक्षण करत असतो. म्हणजे एखादी व्यक्ती चुकली किंवा बरोबर वागली नाही तर काय करावं, आत्मपरीक्षणाची गरज आहे असं म्हटलं जातं. पण स्वामींनी त्याला आत्मनिरीक्षणाची गरज आहे असं शब्द वापरला. आणि तीच ध्यानाची प्रक्रिया आहे आणि ते कायम करता येतं. म्हणून अशा रीतीने स्ववर लक्ष ठेवता ठेवता, आत्मस्वरूपावर लक्ष ठेवता ठेवता, ज्याला ते प्राप्त होऊन गेलेलं आहे, सहज अवस्था प्राप्त झालेली आहे, देखे प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले. प्राप्तार्थ झालं हे कोण कोणाला सर्टिफाय करणार की ही व्यक्ती पूर्ण झाली? कोणी दुसरी व्यक्ती अशा प्रकारची सर्टिफाय करू शकत नाही. स्वतःच स्वतःला सर्टिफाय करायला लागतं. क्रायटेरिया काय, निष्कामता पावले, हे झालंय का बघ. म्हणून पूर्णत्व आलं याचा अर्थ, याचं बाह्य क्रायटेरिया काय आहे, मनाच्या भूमिकेवर. तत्वाच्या दृष्टीने सगळेच जण पूर्ण आहेत, सगळेच आत्मस्वरूप आहेत, पण अंतःकरणाच्या दृष्टीने काय, लिटमस टेस्ट काय आहे, निष्कामता पावले. म्हणून स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगताना पण तो कसा असतो, कसा बोलतो, कसा चालतो हे सांगत असताना, प्रजहाती यदा कामान, सर्व प्रकारच्या कामना ज्याच्या अंतःकरणातून निघून गेले आहेत, प्रजहाती यदा कामान सर्वांपार्थ मनोगता, आत्मनी एव आत्मना तुष्टा. म्हणून आत्मनी एव आत्मना तुष्टा म्हणजे स्वतःच्याच मूळ स्वरूपावर जो संतुष्ट आहे, तिथे राहणं हीच त्याची प्राधान्याची भूमिका झालेली आहे. आणि आता दुसरं काहीही त्याच्या पलीकडे मिळवावं अशी भूमिका राहिलेली नाही. उपनिषदांमध्ये पण सगळा हाच भाग आलेला आहे की काय जाणलं असता सर्व काही जाणल्यासारखं होईल असं विचार. कस्मिन विज्ञाते भगवो सर्वमिदं विज्ञातम भवति, सगळंच काही जाणल्यासारखं होईल. असं काय आहे, आत्मस्वरूप. ते जाणल्यामुळे काहीही दुसरं जाणण्याची आवश्यकता उरत नाही. याचा अर्थ त्याला सगळं कळतं अशातला भाग नाही. अशा ज्या समजुती आहेत की ज्ञानस्वरूप ज्ञानी झाल्यानंतर त्याला सगळ्यातलं सगळं कळतं, असं काही नाहीये. तत्वस्वरूपाने त्यांनी ते जाणलेलं असल्यामुळे त्याला एकूण या सगळ्याचं जे सार आहे ते कळलेलं असतं. ज्या फिजिकल सायन्सेस आहेत त्याच्यामध्ये जर का त्याची एक्सपर्टाईज नसेल तर त्याला ते नाही कळणार, काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाहीये. पण मूळ या सगळ्याचं अधिष्ठान काय आहे, मी हे अधिष्ठान आहे सगळ्या माझ्या जीवन व्यवहाराचं, त्याचं मूळ स्वरूप समजून गेलं. आता बाकीच्या गोष्टी त्याच्या व्यक्तिमत्वाच्या आवडीनुसार तो करेल किंवा न करेल त्याने काही फरक पडत नाही. पण मुख्यतः भाग आहे की अंतःकरणामध्ये काहीतरी मिळवायचं आणि मिळवलेलं सांभाळायचं, हा जो भाग आहे तो त्याला कामना असं म्हटलं जातं. सतत काही ना काही हवंय. मग काही ना काही हवंय म्हणजे आर्थिक दृष्टीने हवंय, संपन्नता मिळवण्यासाठी हवंय, हा एक भाग झाला. पण दुसरं म्हणजे मला आपल्यामध्येच फुलफिल्ड वाटत नाही, काही ना काही करत राहावं असं वाटतं, ऍक्टिव्हिटी लागते, काही ना काहीतरी बघावं, कोणाशी तरी बोलावं, मनोरंजन करून घ्यावं. ह्या सगळ्या ज्या इच्छा आहेत त्याच्यामधून का असं होतं, तर स्वतःपाशी राहायचा कंटाळा आहे मनाला, सवयच नाहीये, त्यामुळे ते अस्वस्थ होतं, रेस्टलेस होतं. अगदी शांत जर का खोलीमध्ये ठेवलं, जिथे कुठलाही आवाज नाही, जिथे कुठलाही मनोरंजनाचं साधन नाही, वाचायला पुस्तक पण नाही, बघायला कुठलं दृश्य नाही, अशा वेळेला माणूस थोड्या वेळाने अस्वस्थ होतो. काहीतरी पाहिजे, आता चेंज पाहिजे असं वाटतं. हे काय आहे, ही मनाची चंचलता आहे जी बहिर्मुख सतत करते आणि इंद्रियांच्या द्वारे काही ना काही सेन्स आतमध्ये घेतल्याशिवाय त्याला बरोबरच वाटत नाही. ते ज्याचं सुटलेलं आहे, देखे प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले. म्हणून यस्तु आत्मरती व्यवस्था, ही जी आधीची भूमिका मांडली, आपण हे समजून घेतोय की देखे प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले, तया कर्तव्य सह उरले लोकांना लागी, हे त्याच्यासाठी म्हणून गीतेने सांगितलेलं आहे की त्याने काय वागलं पाहिजे. पण मुळात ती अवस्था प्राप्त होण्यासाठी करायला काय पाहिजे, हा आपल्याकडे आपल्याशी कन्सर्न आहे. त्याला जे गीतेने सांगितले खरं तर सांगायची गरज नाही, पण एक
त्याला माहितीच असतं की काय कसं वागायचं ज्ञानी व्यक्तीला. पण तरी पण गीता आईच्या भूमिकेतून हे त्यालाही सांगते की तू शहाणा बाळ आहेस आणि ह्या बाकीच्यांना जर अशी मदत कर. पण तसं शहाणं बाळ होण्यासाठी काय केलं पाहिजे हा आपल्या दृष्टीने महत्वाचा भाग आहे की जे निष्कामता पावले याची भूमिका ही आहे की सतत मग अंतःकरणामध्ये कुठल्या ना कुठल्या कामना उठतात आणि मग त्या दाबत राहायच्या. कामना उठली की बरोबर नाही ही दाबत राहायची. अशा प्रकारचं विवेकाने मनाला कंट्रोल करणं हे जरी आवश्यक असलं तरी त्याला मर्यादा आहे. किती आम्ही असं स्वतःला टॉर्चर करत राहणार हा भूमिका प्रॉब्लेमच आहे हे. आणि मग ते अननॅचरल आयुष्य होत जातं की काहीही मनात आलं की गिल्ट वाटणं, प्रत्येक गोष्टीला नावं ठेवणं हे सुरू होतं. म्हणजे टिपिकल आध्यात्मिक लोक जे नावं ठेवत सुटतात इतरांना याचं कारण ते असतं समजलेलं नाही अध्यात्म. आणि मग कुठल्याही गोष्टीमधलं रस उपभोगण्याला पण ते अरसिक होऊन जातात. पूर्वी स्वामींनी एकदा असं झालं होतं. आम्ही रत्नागिरीला असताना स्वामी आलेले होते आणि त्यावेळेला मी सावंतवाडीमध्ये शिकत होतो आणि मी यायचो. स्वामी आले की रत्नागिरीला यायचो. त्यावेळेला अरे म्हणाले तू तिकडे सावंतवाडी साईडला कडक बुंदीचे लाडू मिळतात छोटे, दाण्याचे बुंदीचे असे. तेव्हा आम्हाला कधी तू आणले नाहीस असं ते म्हटलं. आता स्वामींना कडक बुंदीचे लाडू कोण घेऊन जाईल, पण आणले नाहीस असं म्हटल्यानंतर मी काही बोललो नाही. अगदी अरसिक आहेच असं मला म्हणाले. तर मी थोडंसं त्याच्यावर हे असं का म्हणाले. त्याच्यानंतर मी कधीही आलो तर मग तो आणायचो लाडू. पण मी त्यांना ते आवडतात हे कळलं. नाहीतर अशा प्रकारची भेट कोण देईल स्वामींना. कडक बुंदीचे छोटे लाडूचं एक पाकिट दिलं. पण त्याच्यावर हे लक्षात आलं की ज्ञानी व्यक्ती जरी झाली, संत व्यक्ती जरी झाली तरी तिला इंटरेस्ट असू शकतात आणि त्याच्यामधून त्या अगदी साध्या गोष्टीचे पण इंटरेस्ट असू शकतात आणि त्याच्यामध्ये काहीही गैर नाही. त्याने त्या ज्ञानस्थितीला काहीही फरक पडत नाही. उलट ती ज्ञानस्थिती अगदी खुलून येते. म्हणून ती अशा प्रकारचे साधे साधे छोट्या छोट्या गोष्टी आनंदाने उपभोगणं, त्याच्यामध्ये आवड व्यक्त करणं, या सगळ्याचा ज्ञानस्थितीशी काही विरोध नाहीये. पण त्याच्यामध्ये आसक्त असणं ही जी, किंवा ते न मिळाल्यामुळे गरज वाटणं त्याची, ही जी भूमिका आहे ही साधकाची भूमिका आहे किंवा अपूर्णत्वाची अंतःकरणाची भूमिका आहे. गमतीने ते अनेक गोष्टी म्हणत असतात. मध्यंतरी मला ऐकायला आलं की म्हणजे बोलण्यात आलं एकाच्या की आईस्क्रीमचं कोनवरचं जर का ते कवर असतं ते काढल्यानंतर त्याच्या आत त्याला थोडंसं आईस्क्रीम चिकटतं, ते आपल्याला टाकवत नाही, मग माणूस ते चाटून टाकतो. तर त्याच्यावर ते एकदा गमतीने म्हटलं की हे आईस्क्रीम पण ज्याला टाकावंसं वाटतं, म्हणजे ज्याला चाटावंसं वाटत नाही, ती खरी निर्मोही व्यक्ती असली पाहिजे. म्हणून जड अध्यात्म आणि सगळ्या गोष्टींवर टीका करत बसण्याचं अध्यात्म ह्याला आत्मरती म्हणत नाही. आत्मरती इज अ प्रोसेस. आम्ही आत्मरती राहण्यावर, आत्मरती नाहीये, रती याचा अर्थ आवड. अंतःकरणाला आवड लागली स्वस्वरूपाला राहायची. स्वामी म्हणे लाभे अविट आनंद, लागल असे छंद स्वरूपाचं. हे जे मांडलंय आत्मरती, छंद लागला स्वरूपाचा. ज्या ज्या वेळेला मन मोकळं आहे त्या त्या वेळेला ते स्ववर येऊन राहतं. स्वतःहून विसाव्याचं ठिकाण, परमार्थ सकाळाचा विसावा, सिद्ध साधू महानुभावा. सिद्ध साधू महानुभावांसाठी परमार्थ विसाव्याचं ठिकाण आहे. म्हणजे काय आहे तर ते स्वस्वरूपावरती असतात. सेखी सात्विक जड जीवा सत्संगे करून. पण जे सात्विक पण जड जीव आहेत, म्हणजे अजून अज्ञानामध्ये ज्ञानाची भूमिका अजून त्यांना नीट पचलेली नाहीये, त्यांच्यासाठी सत्संगाने तो विसावा प्राप्त होतो. पण जे सिद्ध साधू महानुभाव आहेत ते कुठे असतात? स्वरूपावर असतात. आणि तिथेच स्वतःमध्ये असण्याचा आनंद उपभोगत राहणे ही त्यांची अंतःकरणाची ठेवण होऊन गेलेली असते. आणि बाह्यकर्म करत असताना पण ते एका चित्ताने स्वतःच्या मूळ स्वरूपावर, त्याच्या भानावर सहज असतात. मग ती व्यक्ती बाह्यता दिसताना विकारांमध्ये दिसली, बाह्यता दिसताना कर्ममग्न दिसली, बाह्यता दिसताना ती थोडीशी एखाद्या वेळेला प्रकृती अस्वास्थ्य असेल तर वेदनेमध्ये दिसली, तरी अंतरंगाच्या रीतीने ती स्ववर असते. मूळ स्वरूपाचं भान कधीही सुटत नाही, असं ज्या व्यक्तीचं झालेलं आहे. म्हणून ती प्रोसेस निष्कामता पावले
याच्यासाठी म्हणून सतत कुठल्याही कामाला अंतःकरणावर निर्माण झाल्या की त्याच्यानंतर त्या टाकून द्यायच्या, निर्माण झाल्या की टाकून द्यायच्या. ही सतत बुद्धीची जी ओढाताण आहे ते म्हणजे काही अध्यात्माचं मूळ स्वरूप नव्हे. त्याची गरज आहे सुरुवातीला विवेकाने कंट्रोल करण्याची, पण तरी जरी झालं तरी मुख्य प्रोसेस ही आहे की आत्मसुखावरची गोडी अंतःकरणाला लावत राहण्याचा प्रयत्न करणं. म्हणजे तरी काय करणं? जेव्हा जेव्हा शक्य होईल त्यावेळेला स्ववर राहायचा प्रयत्न करणं. ही प्रोसेस कळलेली आहे, पण ती प्रोसेस आचरता आचरता सुरुवातीला त्याचा त्रासच होतो. असं वाटत नाही की स्ववर राहावं. कधी एकदा ध्यानाची वेळ संपते आणि डोळे उघडतोय असंच वाटतं. इतर वेळेला तर आठवत पण नाही. नाम घेऊ, माणूस नामस्मरण करेल, अनेक गोष्टी करेल, पण त्याच्यानंतर स्व इतकी सहज गोष्ट आहे की जी आमच्या कायम बरोबर आहे. त्याला नाव घेण्याची पण वेगळी कारण नाही. इतकं ते सहज स्वरूप आहे आमचं, पण त्याच्याबरोबर राहावं असं आम्हाला वाटत नाही. स्वतःचा सहवास स्वतःला देणं म्हणजे स्वस्वरूपावर राहणं, स्वतःच्या मूळ स्वरूपावर राहणं. ही प्रोसेस करता करता आत्मरती ही पुढची अवस्था आहे खूपच. गोंदवलेकर महाराजांना एकाने विचारलं होतं की नाम घेतो, साधना करतो, पण एकाग्रता साधत नाही, अजून मन एकाग्र होत नाही. त्यांनी असं म्हटलंय, एका माणसाने शेतीसाठी म्हणून बियाणं लावलं, बी लावलं किंवा आंब्याची कोय लावली. ती आंब्याची कोय मातीत रुजत घातली, रोज तो पाणी घालतोय, मग अंकुर येतोय आणि त्याच्यानंतर हळूहळू तो वृक्ष निर्माण होईल, मोठा आम्रवृक्ष. तर त्या सगळं झाल्यानंतर त्याला एकाग्रता म्हणतात. आत्ताशी तुम्ही ते कोय रुजत घातलेली आहे, म्हणून लगेच ते एकाग्रतेचं फळ त्याला यावं खूप मोठी अपेक्षा आहे. एक अग्र म्हणजे एकच टोक असलेली बुद्धी, व्यवसायात्मिका बुद्धी असं ज्याला गीता म्हणते, की दुसरं त्याला काही फाटेच नाही. अशा प्रकारची बुद्धी त्याला खूप सुंदर उदाहरणं वापरली आहेत की ती कशी असते, की गंगेला ज्याप्रमाणे सागराशिवाय दुसरं ठिकाण नाही, गंतव्य ठिकाण नाही, तशी दुर्लभ आहे सद्बुद्धी, जी आहे परमात्माची अवधी म्हणजे मुक्कामाचं ठिकाण. तैसी दुर्लभ है सद्बुद्धी, जी आहे परमात्माची अवधी, जैसा गंगेसी उदधी निरंतर, तैसी ईश्वरा वाचून काही, जी आहे आणिक लाणी नाही. लाणी याचा अर्थ मुकामाचं ठिकाण. परत की ईश्वर सोडून दुसरं काही तिला नकोच आहे, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. त्या एकीलाच सद्बुद्धी असं म्हटलेलं आहे. तशी प्राप्त होणं हे भाग्याचं लक्षण आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये लहानपणापासूनच तशी असणं. स्वामी स्वरूपानंदांचं जीवन जर का बघितलं, लहानपणापासून असं लक्षात येतं की निष्काम कर्मयोग हा शब्द न उच्चारता ते काहीही कर्म त्यांनी स्वतःसाठी केलेलंच नाही. आणि त्यामुळे ती अतिशय शुद्ध असलेली बुद्धी ज्या वेळेला ती मोकळीक मिळेल त्या वेळेला ती स्वस्वरूपावर येऊन राहिले आणि एक्सपेरिमेंट करत स्वतःवरच. कसले एक्सपेरिमेंट? की कशाच्या साह्याने मला स्ववर राहता येईल, हा एक्सपेरिमेंट करणं हे आयुष्याचं एक अविभाज्य अंग होऊन गेलं. आणि अशी जी शुद्ध प्रकृतीची व्यक्ती, अवतारी व्यक्ती म्हणजे तरी काय, शुद्ध प्रकृती घेऊन आलेल्या व्यक्ती पूर्णत्वाने, की ज्या थोडेसे प्रयत्न केल्यानंतर लगेच ती बुद्धी ईश्वरामध्ये विलीन होऊन गेली. आम्ही अव्यवसायात्मिका बुद्धी याचा अर्थ थोडेसे अनेक इच्छा, अनेक गोष्टी, अनेक प्रायोरिटीज घेऊन त्या सोडत स्वचं अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न करत मग ते अंतःकरण काही वेळेला नाही म्हणतं. आणि मग पुढे मागे करत थोडी प्रगती आम्ही साधत असतो. तरी जरी झालं तरी तोच मार्ग आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. श्री एम हे जे आध्यात्मिक सत्पुरुष आहेत, त्यांनी म्हणजे गुरु आहेत त्यांनी असं म्हटलं एका ठिकाणी, एका प्रश्नामध्ये त्यांना विचारलं होतं की आध्यात्मिक प्रगती आपली थांबलेली आहे किंवा अधोगती झालेली आहे, होत नाहीये फारसं, हे कधी समजावं? सगळ्यात मोठा सेटबॅक काय आहे असं त्यांनी म्हटलं. आध्यात्मिक प्रगतीमध्ये सगळ्यात मोठा सेटबॅक कुठला आहे या प्रश्नावर त्यांनी असं उत्तर दिलंय, रोजची साधना न करावीशी वाटणं हाच सेटबॅक आहे. आज जे ध्यान चुकलं असं वाटतं हाच सेटबॅक. कारण नित्यनेमासी मन विटे तो रजोगुण, असं समर्थांनी पण म्हटलं की रजोगुण म्हणजे काय, अंतःकरणाचं चंचलता कशाने कळायची, रोज नियमाने बसायला कंटाळा वाटतो. तसं जरी झालं तरी थोडं आमच्या क्षमतेनुसार मग तिथे अनेक गोष्टी कामाला येतात. म्हणून सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे हे जे म्हटलेलं आहे
निर्गुण भावी जे निर्धार आहे याचा अर्थ थोडंसं तरी मनाला धाक हवा की मी हे करेनच. पण ते दरवेळेला मन ऐकत नाही. मग काय कर, सगुणाचा आधार, गुरूंचा आधार घे, ईश्वराचा आधार घे, प्रार्थना कर की माझ्याकडून हे करून घ्या. त्याने दोन्ही भाग होतील, की चालायला प्रेरणा मिळेल हा एक भाग आहे, आणि दुसरं म्हणजे केलेल्या साधनेचा अहंकार नाही होत. या दोन्ही गोष्टींचा आधार घेऊन ती आत्मरती म्हणजे स्वतःच्याच ठिकाणी तृप्त राहण्याची भूमिका हळूहळू अंतःकरणात निर्माण होईल. म्हणून रती हा शब्द विशेष आहे, की आवड लागणं त्या गोष्टीची. त्याला स्वामींनी 6व्या अध्यायाच्या पुस्तकामध्ये ते उदाहरण दिलंय, की लहान मुलांना भोवरा खेळायला शिकवतात आणि सुरुवातीला ते नाही जमत, पण नाही जमत जरी झालं तरी त्याला एक चढ लागल्यासारखा तो परत परत भोवरा टाकून बघतो जमेपर्यंत. काय करतो, सारखं जमत नाही तरी टाकतोय. असंच आमचं ध्यान चाललेलं आहे. खरं तर जमत नाही तरी अटेम्प्ट करतोय, आणि ज्या वेळेला जमायला लागतं त्यावेळेला पण आवडीने तो टाकतच राहतो, कौतुकाने. त्याप्रमाणे आत्मस्वरूपाचं काजे या मनाचे एकनिके जे देखील गोडीची या ठाया सौके म्हणून अनुभव सुखची कौतिके दावीत जायचे. त्याला एक क्षणभर जरी तिथे राहण्यामधून आलेला कम्फर्ट, स्वतःच्या मूळ स्वरूपावर राहण्याचा कम्फर्ट जर का मनाला सेकंदभर जरी कळला तरी ते पुन्हा तिथे यायला बघणारच बघणार. कारण सुखाची ओढ ही मनाची बेसिक टेंडन्सी आहे. कुठल्याही माणसाला आम्ही दुःखी असावं असं वाटत नाही, सुखी व्हावं असंच वाटतं. आणि सुखाचं ठिकाण मूळ स्वरूप न कळल्यामुळे ते सुख सतत बाहेर शोधत असतं. ज्यावेळेला त्याला कळेल की नाही, स्ववर राहण्यामध्ये सुख आहे, त्या दिवशी ते स्वतःहून न सांगता कोणी तिथे येऊन थांबेल. पण तसं होईपर्यंत त्याला अनुभव सुखाची कौतिके दावीत जायचे, की कौतुकाने थोडं थोडं तुला दाखवत जा. शांत राहण्याचं सुख, काही न करण्याचं सुख, कोणाशीही संबंधित न होण्याचं सुख, स्वतःपाशी राहण्याचं, हे ज्यावेळेला त्याला कळेल त्यावेळेला ते टप्प्याटप्प्याने, म्हणून आत्मरती आत्मतृप्त हे एक त्या महापुरुषाचं अंतिम वर्णन आहे. हे बरोबरच आहे, कारण ते कायमच त्या स्थितीमध्ये असतात. पण आम्ही आत्मरती आत्मतृप्त टप्प्याटप्प्याने होऊ शकतो. काही वेळ तरी आत्मतृप्त ध्यान केल्यानंतर कोणाशीही बोलावं नये. एखाद दिवशी ध्यान छान झालं की कोणाशीही बोलू नये, काही करू नये असं जे वाटतं, तेवढं 1% तरी आम्ही आत्मतृप्त त्या वेळापुरती तरी असतो. स्वतःपाशी राहा. आणि याच पद्धतीने मोठके गुरुमुखे उदय येत दिसे, हृदयी स्वयंभची असे, प्रत्यक्ष फावो लागे तैसे अपयसयाची. स्वतः गुरुमुखांनी जे ऐकलं तेच प्रत्यक्षामध्ये आल्यानंतर आपल्यामध्येच तत्वस्वरूप आहे हे क्षणक्षणाने कळत जाऊनच ती मुक्तावस्था हळूहळू प्राप्त होणार आहे. म्हणून आत्मरती आत्मतृप्त किंवा ईश्वर दर्शन गेल्यानंतर मी पूर्णत्वाला जाईन, या सगळ्याच गोष्टी कधीतरी होणार आहेत हा अस्पेक्ट पण सोडून देऊन या क्षणामध्ये मी स्वतःपाशी राहायचा प्रयत्न केला तर त्या आत्मरतीचा कुठेतरी अंधुकसा स्पर्श मला मिळत असतो. आणि ते नाही करता केवळ एक विचारांनी केवळ आम्ही आता निष्काम होऊ, मी ब्रह्म आहे अशा प्रकारचा विचार करून मी आता ज्ञानी होईन असं होता येणार नाही. ते वैचारिकच ज्ञान राहतं. सुख जे आहे ते कुठल्याही प्रकारचा विचार नाही, केवळ आत्मस्वरूपाची शुद्ध जाणीव धरून ते मन आता शांत होऊन गेलेलं आहे. मग त्याच्यामध्ये कुठले विकार तर नाहीच, विचार पण नाहीत, स्वतःच्या स्वरूपावर राहायचंय असाही विचार नाही, अशी जी अवस्था शांत, जे योगियां म्हणून जी समर्थांनी पण शारदेचे स्तवन केलेलं आहे ते त्याच्यात, आणि कशा स्वरूपाने ती शारदा आमच्यामध्ये आहे, जे योगियांचे ध्यानी, जे साधकांचे चिंतनी, जे सिद्धांचे अंतःकरणी समाधी रूप आहे, जे सर्व नाटक अंतर्गळा जाणीव स्फूर्ती निर्मळा, जयचेनी स्वानंद शोहळा ज्ञानशक्ती. अशी जी ज्ञानशक्ती म्हणजेच आमची मूळ स्वरूपाची जाणीव, तिच्याच्या साह्याने जी स्वरूपस्थिती प्राप्त होते, निवांत निर्मळ निश्चळ स्वरूपस्थिती, हे पण शारदेचं स्वरूप म्हणून सांगितलेलं आहे. त्या भूमिकेमध्ये ती स्वरूपस्थिती जेव्हा प्राप्त होईल, ती इमॅजिनरी आमची स्वरूपस्थिती न आणता त्या स्वरूपावर राहण्याचा प्रयत्न करता करता त्याची गोडी लागेल. आणि ती गोडी लागल्यानंतर हळूहळू त्याचं पर्यवसानच प्रोलॉंग काळ आम्ही कोणाशीही संबंधित नाही आहोत, पण आत्मस्वरूपावर संबंधित आहोत.
अशा भूमिकेत जाणं, ह्याच्यामधून हा प्रवास, ज्याच्यामधून जे काही करतो आहे ते कृतार्थता वाटणे, हा भाग सुरू होतो. म्हणून कृतार्थ हा शब्द पण विशेष आहे. कित्येक ऐहिक मटेरियल गोष्टी मिळवल्या, बँक बॅलन्स एवढा केला, त्याच्यानंतर एक घर होतं, दुसरं घेतलं, तिसरं घेतलं. ही हाव जी संपत नाही, त्याचं कितीही मिळवलं ऐहिकदृष्ट्या तरी त्याला पूर्णत्व झालं असं ती व्यक्ती आतमधून म्हणू शकत नाही, कोणीही म्हणू शकत नाही. तो भाग ज्या वेळेला सुटलेला आहे, म्हणजे बाह्य गोष्टी स्वतःच्या संपन्नता वाढवू नये अशा प्रकारचा भाव नाहीये, पण त्याच्या मर्यादा लक्षात आल्यानंतर असं लक्षात येतं की आतमध्येच ज्या वेळेला स्वरूपाचं अनुसंधान करता करता कंटेंटेड वाटतं आणि कृतार्थ हा भाग जो आहे तो स्वतःमधली आत्मस्थिती ज्यावेळेला परिपूर्ण होते, त्या टप्प्यांवर जाता जाता ती कृतार्थता हळूहळू अनुभवायला यावी लागते. प्रवास सुरू होतो, कृतार्थतेचा प्रवास सुरू होतो. म्हणून मूळ स्वरूपाची जाणीव स्पष्ट करून घेणं हा मध्यवर्ती मार्ग जर का आचरला तरच हे सगळे शब्द आमच्या आयुष्यात ऍक्च्युली येतील. नाहीतर हे केवळ एक पुराणातली वांगी असं जे म्हटलं जातं तसं राहील की असं असतं, कोणाचं तरी असतं, कोणीतरी आत्मरती असतो, कोणीतरी नाही, तो मीच कसा होईल. त्याला हा भाग आहे की स्वरूपावर राहायचा प्रयत्न करणं, आणि त्याच्यासाठी म्हणून जे चालणं आहे ते चालणं आम्हाला कृतार्थतेकडे घेऊन जाईल. आणि मग जे परिपूर्ण झालेले आहेत म्हणून या कृतार्थ मी सिद्धांत म्हणून या कृतार्थ झाले सिद्धांचे मनोरथ, म्हणून त्यांचे हात निर्व्यापार असं म्हटलंय. की निर्व्यापार म्हणजे सिद्ध व्यक्ती ज्या असतात त्यांना आता काही करावं असं वाटत नाही. स्वामी स्वरूपानंद ज्या वेळेला रत्नागिरीला बाबा परांजपेंच्या घरी आलेले होते त्यावेळेला त्या आठवणी बाबांच्या पत्नीने स्वामींना सांगितल्या होत्या की ते काय करायचं दिवसभर, असं स्वामींनी त्यांना विचारलं की काय त्यांचं शेड्यूल काय असायचं. काही करायचं नाहीत म्हणाल, त्यांच्यासाठी काही करावं लागायचं. ते दिवसभर असायचे, नुसते असायचे, काहीही करायचे नाही, शांत असायचे, बोलायचे पण दिवसभरात 2-4 शब्द. हे म्हणजे इमॅजिनच केलं तरी एक दिवस 1 तासभर असं करून बघितलं तरी कळेल हे किती कठीण आहे. कारण अशा प्रकारे आता मी कोणाशी बोलणार नाही म्हणून मौन धरणं ही काही त्याचा मार्ग नव्हे. स्ववर राहायचा प्रयत्न करणं हाच त्याचा मार्ग आहे. ते पण त्याच मार्गातून गेले हे त्यांच्या चरित्रातून आम्हाला कळतं की दिवसातला सर्व काळ मी कशा रीतीने स्वरूप स्थितीवर राहू शकेन, स्वच्या अनुसंधानात राहू शकेन, हा अटेम्प्ट जाणीवपूर्वक केलेला आहे. आणि तो जाणीवपूर्वक केलेला अटेम्प्ट पुढे आजारपणाच्या काळामध्ये मी तुरुंगामध्ये असताना पण तेच केलं. ज्यावेळेला चळवळी सगळ्या चाललेल्या होत्या त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ऍक्टिव्हली भाग घेत होते सत्याग्रहामध्ये. तुरुंगामध्ये गेले, तुरुंगामध्ये लोक इतर चर्चा करत असताना स्वतः ध्यानावस्थेमध्ये राहिले, त्याच्यामध्ये अनुभूती आल्या आणि त्या अनुभूती मॅच्युअर कुठे झाल्या तर पुढच्या आजारपणामध्ये झाल्या. हा सगळा प्रवास जो आहे एकच प्रोसेस फॉलो केल्यामुळे झालेला आहे की स्वस्वरूपावर राहणं. म्हणून सिद्धांकडे बघितल्यानंतर आम्हाला जे ग्रेट वाटतं त्याच्यापेक्षाही त्यांचं सिद्धावस्था ग्रेटनेस आहेच, पण त्यांची साधकावस्था ही जास्त ग्रेट आहे. कारण की त्याच्या माध्यमातून त्यांनी काय 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 केलं, अटेम्प्ट्स काय केले, आणि स्वरूपावस्था मॅच्युअर व्हावी याच्यासाठी म्हणून किती कसोशीने स्वतःला मोल्ड केलं अनेक गोष्टी. ह्या बघण्यातून आम्हाला काय करायला पाहिजे याचं दिग्दर्शन आम्हाला मिळत असतं. म्हणून कृतार्थता हा शब्द ज्ञानस्थितीशी संबंधित आहे आणि ती केवळ एक भावनिक भाग नसून तसं ऍक्च्युली फुलफिल्ड वाटणं. त्यांनी एका पत्रात असं लिहिलंय की आता मला विश्रांती अनुभवाला येत आहे. वयाच्या 30व्या वर्षी विश्रांती म्हणजे कर्मरत होते पूर्णतः त्यावेळेला, म्हणजे आजारपण यायच्या आधीचा भाग आहे. कर्मरत असताना सत्याग्रह वगैरे चालत असताना पण सगळं चाललेलं असताना एका बाजूला शिक्षण व्हायचंय, सगळं चालू होते धडपड, पण आतली स्थिती सांगतात की मला विश्रांती अनुभवाला येते जी पूर्वी मी कधी अनुभवलेली नव्हती. आणि सगळं जग आणि सगळा व्यवहार हा एक प्रकारची मौज आहे असं मला आता वाटायला लागलंय. हे म्हणजे अशा प्रकारे खटपटी करणं, ऐहिक स्थिती सुधारणं, शिक्षण घेणं, नोकरी करणं, सत्याग्रह करणं हा सगळा मौजेचा व्यापार आहे. अशा प्रकारची वृत्ती आता माझ्यामध्ये वाढत चाललेली आहे. आणि मग आता काय राहतं तर खूप सुंदर एक्सप्रेशन्स आहेत आणि तेवढेच गहन आहेत. त्यांनी असं म्हटलंय
की स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव ही बघण्याचं मला एवढा ओढ लागलेली आहे की आता माझ्यामध्ये पण परमात्मा, येणाऱ्या माणसांमध्ये गाई गुरं दगडदोंडे वाटी भांडी याच्यामध्ये पण तेच तत्वस्वरूप आहे असं आता मी बघतो आहे. आणि मग माझ्यामध्ये परमात्मा, जगामध्ये परमात्मा आणि परमात्म्यामध्ये पण परमात्मा असं ऐक्य सुख अंशाने चाखायला मिळत आहे असं ते म्हणतात. याच्यासाठी म्हणून ही साधकावस्थाच खूप प्रगल्भ साधकावस्था आहे. पण ती पाहत असताना असं आम्हाला कळतं की इथे अटेम्प्ट किती नीट केले गेलेले आहेत आणि तसं आम्हाला करता यावं ह्याच्यासाठी म्हणून मनबुद्धी आमची घासून तयार करणं अनुसंधानाच्या साह्याने हा जो भाग आहे मोठ्या आवडीनेच करायचा भाग आहे. प्रेशर घेऊन काही आत्मरती येत नाही. ज्या वेळेला माणसाला खरी खरी निकड वाटते, एक शिष्य गुरूंकडे गेला आणि तो म्हणाला की मला ईश्वराचं दर्शन घ्यायचं आहे, तर त्याच्यासाठी काय लागेल? तळमळ लागेल म्हणाले. तळमळ लागेल. किती तळमळ लागेल? तर ते म्हणाले त्याला नदीवर स्नानाला घेऊन गेले आणि डोकं धरून त्याचं पाण्यात बुडवलं. तो कासावीस झाला श्वास अडकल्यानंतर आणि कधी एकदा बाहेर काढतोय असं म्हटल्यानंतर तो अगदी कासावीस झाल्यानंतर बाहेर काढलं. आत्ता जसं झालं तसं ज्या दिवशी होईल, ज्या वेळेला होईल त्यावेळेला ईश्वर दर्शन. म्हणजे तळमळ वाढवणे हा त्याचा आस्पेक्ट नाहीये. अनुभूतीच्या अंगाने ज्या वेळेला, साधनेच्या अंगाने ज्यावेळेला ती व्यक्ती मॅच्युअर होते त्यावेळेला आपोआपच ती योग्यता आतमध्ये प्राप्त होऊन जाते. पण तशा प्रकारे आमची साधना वाढवण्याची क्वालिटी आणि क्वांटिटी निकड आम्हाला आतमध्ये तितकं वाटत नाही. हा आमचा मेन प्रॉब्लेम आहे. जडत्व एवढं आहे अंतःकरणाचं की पटतं सगळं, पण होईल हळूहळू असं वाटतं. टप्प्याटप्प्यानेच होणार आहे. शनैच तर होणार आहे. मग ते शनैमध्ये आमचं ते रेंगाळूनच जातं. तसं न होता ज्यावेळेला आम्हाला अगदी आतून वाटतं की आता हे केलंच पाहिजे, त्याला सूत्रांनी संवेग असा शब्द वापरला. तीव्र संवेग. तीव्र संवेगिनाम आसन्नः. ईश्वर काय कुठून तरी गावाहून भेटायला थोडीच येणार आहे, इथेच आहे, सदोदित आहे. ज्यावेळेला आमचं अंतःकरण संवेगाने त्याला भेटू पाहिल, त्याचा मुख्य मार्ग कळल्यानंतर त्यावेळेला म्हणजे प्रोसेस करणं इज नॉट इक्वल टू संवेग. असं वाटू शकेल की प्रोसेस आमची ध्यान चाललेली आहे म्हणजे संवेग आहे, ते त्याचा एक इंडिकेटर आहे. पण प्रोसेसमध्ये असणारी इंटेन्सिटी किती आहे आतमध्ये, तातडी किती वाटते आणि त्याच्या साह्याने अधिकाधिक सूक्ष्म जाण्यासाठी म्हणून बुद्धी किती तयार होत जाते याच्यावर त्या संवेगाची डेफिनेशन किंवा त्याची क्रायटेरिया ठरेल. नाहीतर केवळ एक टिकमार्कचं ध्यान असं जे म्हणत असत स्वामी की करतोय, पण त्याच्यामध्ये आतमध्ये तेवढा भाव नाही, तेवढी उत्सुकता नाही, तेवढं ज्ञानाची जिज्ञासा असं जे म्हटलं जातं, जिज्ञासा नाही. ह्या सगळ्यांचा परिपाक याला संवेग असं म्हटलं जातं. तो वाढवण्यासाठी म्हणून तरी मार्ग काय आहे, वेगळं काय करता येईल, तर प्रोसेस करत राहणं. ती प्रोसेस स्वतःला अधिकाधिक सूक्ष्म येण्यासाठी म्हणून करत राहणं. याच्या साह्याने आम्ही ह्या ज्या ज्ञानाच्या अवस्था आहेत त्या थोड्या आम्हाला आकलनाच्या कक्षेत येतील आणि मग हे केवळ शब्द न होता ते आमच्या अनुभूतीचा भाग होतील. त्यांनी पुढे अशा पूर्णत्वाला गेलेल्या व्यक्तींनी काय करावं, काय करू नये ही जी गीता सांगते तो तर महत्त्वाचा भाग आहेच. पण तो आपल्यासाठी महत्त्वाचा या अंगाने आहे की मुळात तसं होण्यासाठी काय करावं हा पहिला भाग आहे. तो आपण आज समजून घेतला. पुढचा जो गीतेचा ज्ञानेश्वरीचा प्रवाह आहे तो आपण पुढच्या वेळेला बघूया. हरि ओम तत्सत. सदा